हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा व्हिडिओ ना माझ्या हेअर केअर रुटीनवर असणार आहे आणि 2-4 बऱ्याच म्हणजे रिक्वेस्ट होत्या की हेअर केअरसाठी तू काय करते, खूप हेअरफॉल होतोय आमचा, डॅन्ड्रफ आहे केसांमध्ये आणि अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी। आणि काही म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी मी कदाचित तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी हेअर स्पा एक क्रीम मागवलेली आहे आणि ती मी केसांवर यूज करते। त्याचा एक शॉर्ट रिव्ह्यू मी एका माझ्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला होता, पण सारखी मला कमेंट येत होती की एक प्रॉपर असा व्हिडिओ की त्याला यूज कसं करायचं वगैरे वगैरे हे आमच्यासोबत शेअर कर। तर सगळ्यात आधी ना सगळं काही मी तुम्हाला सांगते की मी माझा हेअरफॉल म्हणजे मला ना अजिबात हेअरफॉल होत नाही, अजिबातच होत नाही असं म्हणलं ना तरी चालेल। दिवसातून हार्डली 20-30 केस माझे विंचरले छान तर जात असतील। मागचं रिझन काय एवढा कमी हेअरफॉल, ते पण म्हणजे आमच्याकडे प्रचंड हार्ड वॉटर आहे आणि ही गोष्ट ते व्यक्ती जास्त समजून घेऊ शकतात ज्यांच्याकडे हार्ड वॉटर येतं, कारण हार्ड वॉटरने भरपूर प्रॉब्लेम जे असतात ते केसांना होत असतात। सगळ्यात पहिला प्रॉब्लेम हा असतो की केस खूप जास्त गळतात, खूपच गळतात हार्ड वॉटरने। आणि आमच्या भागामध्ये म्हणजे पूर्ण वाघोलीमध्ये हार्ड वॉटरच आहे आणि तुम्ही कुणालाही जर विचारलं अगदी म्हणजे नॉट जस्ट म्हणजे लेडीज माणसांना सुद्धा एवढा जास्त ना हेअरफॉल होतो। तर ह्या गोष्टीसोबत डील करणं विदाउट युजिंग एनी केमिकल, मी घरच्या घरी अशा कुठल्या रेमेडी यूज केल्या ज्याच्याने माझा हेअरफॉल अगदी बंद झालाय सांगते मी तुमच्यासोबत। पण व्हिडिओच्या सुरुवातीला मी ना हेअर स्पा कसा करते आधी ते तुम्हाला दाखवते। तर चला हेअर स्पा बघूयात। केसांना तेल लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि मी ह्या गोष्टीला खूप जास्त महत्त्व देते। जेव्हापासून मला समजायला लागलं आहे ना की केसांना आपण नॉर्मल तेल लावण्यापेक्षा त्यामध्ये काहीतरी गोष्टी इन्क्लूड करून आपण छान असं हेल्दी जास्त स्ट्रॉंग आपल्या केसांसाठी ऑइल बनवून लावू शकतो, तेव्हापासून मी नॉर्मल हेअर ऑइल जे आहे ते मला किंवा पियाला किंवा आमच्या घरात नॉर्मल कोकोनट ऑइल नसतंच, मी बनवून ठेवलेलं असतं, तेच आम्ही तिघंही यूज करत असतो। सो मी प्रेफर करते की कधी कधी काय होतं ना की जसा वेळ असला, मला रात्री वेळ मिळाला, आठवण असली तर रात्री मी केसांना तेल लावून घेते आणि दुसऱ्या दिवशी वॉश करत असते, किंवा मग आठवण नाही राहिली आणि मग सकाळी मग तेव्हा मी 1-1.5 तास पहिले केसांना तेल लावून घेते आणि मग जास्त मी हेअर वॉश करत असते। तसं 2 पद्धत डिपेंड असते की माझ्याकडे कसा टाईम आहे, आठवण आहे की नाही आहे। आणि मी म्हणजे मी पूर्ण जे लेंथ असते ना तिथपर्यंत मी लावत नाही, कारण काही अर्थ नाही, उगाच एक्स्ट्राचा शॅम्पू आपल्याला यूज करावा लागतो वॉश करण्यासाठी। कधीतरी आधी 2-3 महिन्यातून वाटलं तर मी खालचे जे एंड्स असतात ना त्यांना लावते, अदरवाईज फक्त जी स्काल्प असते ना त्याची मसाज करते। सो मी ते ऑइल कसं बनवते ना याचा जो डिटेल व्हिडिओ आहे ना तो मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल। कसं काय बनवते, काचेच्या बॉटलमध्ये मी बनवत असते आणि अगदी सोपी प्रोसेस आहे, काय काय वगैरे कसं टाकायचं सगळं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर चला आता मी अंघोळ करून आलेली आहे। जनरली मी हेअर स्पा असा बाहेर येऊन करत नाही, मी जेव्हा हेअर वॉश करायला जाते ना तिकडेच मी हे सगळं करत असते, पण आता मला तुम्हाला दाखवायचं होतं। सो मी हेअर वॉश करून आली, मी शॅम्पू केला केसांना आणि त्यानंतर जे आहे नॉर्मल जे मी कंडिशनर यूज करते ते मी केलेलं आहे। आणि जेवढं आपल्याला केसांमधून पाणी जे आहे ना सगळं पाणी जे आहे काढायचं, जेवढं काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि ओल्या केसांवरच हे लावायचं असतं। सो असा हा डब्बा आहे। मी अमेझॉनवर, फ्लिपकार्टवर सगळ्या ठिकाणी गेली, खूप सारे असे हेअर स्पाच्या क्रीमचे रिव्ह्यू बघितले आणि सगळ्यांचं मग सर्चिंग झाल्यानंतर मला असं वाटलं की याचे जे रिव्ह्यूज आहेत ना खूप छान आहेत, म्हटलं चला विकत घेऊया आणि मग हा डब्बा घेतला मी। याची लिंक ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, सो तुम्ही इझिली बाय करू शकतात तिकडून, खूप छान आहे आणि आता गेल्या 2 महिन्यापासून मी याला यूज करते। सो मी या जी हेअर स्पा आहे ना आठवड्यातून एकच वेळा करते, एक वेळा नॉर्मल जे आहे शॅम्पू आणि कंडिशनिंग करते आणि मग एकदा जे आहे शॅम्पू, कंडिशनिंग आणि मग हेअर स्पाची क्रीम, अशी माझी प्रोसेस आहे। आठवड्यातून एक वेळा यूज करायचं आणि काही गरज पडली तुम्हाला की हां कुठे जायचं आहे वगैरे मग तुम्ही करू शकतात आठवड्यातून 2 वेळा, काही हरकत नाही। सो मस्त जे आहे ना मी इथे बाउलमध्ये याला काढून घेतलेलं आहे। अगदी माझ्या एवढ्या हेअर लेंथसाठी ना मला 2 चम्मच जी हेअर स्पाची क्रीम आहे ना ती पुरी होते, त्यापेक्षा जास्तची काही गरज पडत नाही। सो पूर्ण रूट्सपासून पूर्ण टीपपर्यंत जे आहे ना मस्त फिंगरच्या सहाय्याने छान हलक्या हाताने मस्त मसाज करून घ्यायची आणि पूर्ण केसांना लावण्याचा प्रयत्न करायचा। कोंब वगैरे यूज करू नका, फिंगरनेच जे आहे ते ट्राय करा की सगळ्या केसांना तुमचं लागेल, कारण ओल्या केसांवर कोंब फिरवले तर हेअरफॉल मग तेव्हा जास्त होतो, कारण त्यांचे रूट्स जे असतात ना एकदम नाजूक झालेले असतात जेव्हा ओले होतात तेव्हा, म्हणून कोंब काही यूज करायचा नाही, हातानेच असं लावून घ्यायचं। आणि मग यानंतर जे आहे ना तुम्ही तिथेच मस्त बाथरूममध्ये 15 मिनटं बसून घेऊ शकतात आणि मग नंतर नॉर्मल पाण्याने जे आहे हेअर वॉश करून घ्यायचा। आणि हे बघा याचे काही अजून तुम्हाला जास्त बेनिफिट्स पाहिजे असेल ना तर ती हेअर कॅप असते जी पार्लर वगैरेमध्ये असते किंवा तुम्ही अमेझॉन वगैरेवर
बघू शकतात. लिंक मिळाली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. 200-250 रुपयाची मिळते ती फक्त. आणि त्याला जे असते ना, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकने तुम्ही तिला जे आहे त्यातून गरम हवा निघते आणि मग ते तुम्ही केसांमध्ये ती हेअर कॅप तुम्ही त्यामध्ये अटकवू शकतात. आणि मग त्याच्याने असं त्या डब्यावर पण लिहिलं आहे त्यांनी की तुम्ही जर तशी हीटवाली हेअर कॅप जर यूज करत असाल ना तुम्ही, तर त्याच्याने अजून छान तुमचा रिझल्ट येईल. पण माझ्याकडे नाही आहे, सो तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम, नक्की यूज करा. आणि हे बघा, माझे हेअरफॉल होत नाही. जे आहे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या सगळ्यांमुळे. जो एवढे मी आता मसाज चालली माझी, पण काही हेअरफॉल वगैरे होत नाही माझा. आणि असंही नाही की ही क्रीम लावताना खूप जास्त केस गळतात वगैरे, असं काही नाही. नॉर्मल क्रीम आहे. सो मला तरी हेअरफॉलचा प्रॉब्लेम यामुळे झालेला नाही आहे. सो मी आता मस्त सगळ्याकडे ही क्रीम लावली केसांना आणि जुडा बांधला. आणि माझ्याकडे नॉर्मल जी अशी शावर कॅप असते ना, तर ही मी आता 15 मिनटं आलीचे बाहेर, तर मग मी अटकवून घेते. अदरवाईज नाही, ही कॅप नसली ना तरी पण चालतं. पण आता आहेच तर म्हटलं यूज करूया, कारण ही पण अशी घातली ना केसांमध्ये की थोडा घाम येत असतो आणि मग थोडा तरी इफेक्ट थोडा चांगला येतोच. सो असं मी आता 15 मिनटं ठेवलं आणि त्यानंतर मस्त जे आहे माझा हेअर वॉश करून आली. अगदी नॉर्मल वॉटरने, म्हणजे गरम पाणी जास्त घ्यायचंच नाही. असंही केसांसाठी जास्त गरम पाणी यूज करायचंच नाही. अगदी कोमट किंवा त्यापेक्षा थोडं गरम पाणी असतं ना, तसं यूज करायचं. तर तशा पाण्याने मस्त नॉर्मल फक्त वॉश करून यायचं आहे. आता यानंतर तुम्हाला शॅम्पू कंडिशनर वगैरे करायची काहीच गरज नाही. फक्त जी क्रीम तुम्ही लावली ती केसांमधून फक्त तुम्हाला काढून घ्यायची आहे. आणि जसं तुम्ही म्हणजे हात फिरवताना केसांवर, तर एवढे छान लागतात ना हाताला केस, असं वाटतं की बस हातच फिरवत जावं. खूप जास्त तुम्हाला व्हिजिबल डिफरन्स यामध्ये दिसत नाही प्रत्यक्ष डोळ्यांनी. फ्रिझीनेस असेल तो खूप कमी होऊन जातो असं नाही आहे, पण काहीतरी चेंजेस जे घडतात, जे आपल्याला फील होतात. आणि खूप जास्त म्हणजे 100% तुमचे केस बदलून जातील, स्ट्रेट होऊन जाईल, तर असं नाही होत. बस थोडे काही जे स्मूथनिंग असते ती थोडीशी केसांमध्ये येऊन जाते, शाईन येऊन जाते आणि छान वाटतात केस. 3 दिवस तरी खूप मस्त वाटतात केस. तसं त्यानंतर जसं जसं दिवस पुढे जातात मग थोडं केसांचं टेक्स्चर जे असतं ते नॉर्मल व्हायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही ही क्रीम नाही यूज करणार ना, तेव्हा तुम्हाला समजेल की ही क्रीम यूज केल्यावर केस कसे असतात आणि नाही यूज केल्यावर कसे असतात. सो एक छोटीशी क्लिप होती वॉश, म्हणजे माझं पूर्ण केस सुकल्यावर मग मी तुम्हाला दाखवते. सो खूप छान वाटतं जेव्हाही मी हेअर स्पाची क्रीम ही यूज करत असते. आणि जनरली कुठलीही असो, एकदा ट्राय करा. एवढा मोठा डब्बा तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही छोट्या डब्याने किंवा एखादे सॅचेट वगैरे आय डोंट नो मिळतात की नाही, एकदा ट्राय करा. म्हणजे तुम्हाला जे आहे एक्सपिरियन्स येईल की घ्यायची की नाही घ्यायची. सो असं जे आहे हेअर स्पा मी घरच्या घरी करत असते. आता महत्त्वाचा प्रॉब्लेम, सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे, हार्ड वॉटर असो किंवा नसो. हार्ड वॉटर असला तर 100% जो आहे आपल्याला हेअरफॉल होतो. दुसरी गोष्ट हेअरमध्ये फ्रिझीनेस असतो आणि तिसरी गोष्ट मध्ये डॅन्ड्रफ. या 3 गोष्टी हार्ड वॉटरमुळे होतात. आणि तुमच्याकडे हार्ड वॉटर जरी नसेल, एक क्षार म्हणजे युक्त नियुक्त काय म्हणतात त्याला, तसं जरी पाणी असेल ना, पण तरीही आपल्याला हेअरफॉल जो असतो हा बरेच लोक फेस करत असतात. तर याच्यावर एक चांगलं सोल्युशन जे आहे, मी कशा पद्धतीने यावर जे आहे डील केलं ते तुम्हाला सांगते. तर बघा, मी मुंबईला राहत असताना तिकडे पाणी खूपच छान होतं. आम्हाला मुंबईला शिफ्ट होऊन जवळजवळ 6 महिने झालेले होते. म्हणजे असं पण काही नाही की आम्ही इथून तिकडे गेलो आणि पाण्याचा बदल झाला आणि मग माझा हेअरफॉल स्टार्ट झाला, असं काही नाही. 6 महिने जसं माझं इथून जसं रुटीन होतं मी तसंच फॉलो करत होती. काही माझे केस वगैरे असं काही जास्तीचे गळत नव्हते. नॉर्मल जेवढे आपले दिवसातून 100 वगैरे गळतात तेवढे माझे गळत होते. पण ना अचानक म्हणजे ना खूप केस गळायला जे आहे ना स्टार्ट व्हायला लागलं. कोम केलं की भरपूर केस गळायचे. आणि त्यापेक्षा महत्त्वाची ही गोष्ट झाली होती की मला भीती वाटायची अंघोळ करताना, म्हणजे हेअर वॉश करताना मला भीती वाटायची. आणि मी आठवड्यातून ना 2 वेळा जे असते, गुरुवार आणि रविवार, हे 2 दिवस मी केस धुत असते. पण मी तेव्हा म्हणजे एवढं प्रचंड भीती वाटायची आणि त्या भीतीमुळे मी 2 आठवड्यामधून 3 टाइम्स फक्त केस धुत होती. की जेवढे मला असं वाटायचं की मी जेवढे कमी केस वॉश करेल तेवढे माझे म्हणजे जास्त केस माझ्या डोक्यावर टिकून राहतील. आणि ह्या भीतीमुळे असे 2-3 महिने जे आहेत माझे गेले. मी युट्यूब तुमच्यासारखं सर्च करून बरेच रेमेडीज जे आहेत ते अप्लाय करायला सुरुवात केली. दही लाव, हे ते वगैरे वगैरे. आवळ्याचं पावडर घे, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने यूज कर आणि मग ते लाव. पण खरं सांगायचं म्हटलं तर काहीच फरक पडत नव्हता. आणि मग असंच मी एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्यात मला असं समजलं की आपलं डायजेशन जर व्यवस्थित राहिलं तर त्याच्याने पण जे आहे तुमचं जर डायजेशन प्रॉपर नसेल तर पण हेअरफॉल जो असतो तो होत असतो. कारण तिथे माझ्याकडे पाण्याला प्रॉब्लेम द्यायला काही हे नव्हतं की पाणी इथलं खराब आहे, तिथलं पाणी चांगलं होतं. त्यानंतर मी कशाला दोष देऊ की मला असं वाटतं जेवण वगैरे माझं प्रॉपर व्यवस्थित होतं, असं काही नाही. तर मग होतं कशामुळे
आहे, पण स्टॉप करणं खूप जास्त गरजेचं होतं. तर मग असं म्हणजे मला असं माहित झालं की आवळा ज्यूस जो आहे त्याच्याने डायजेशन चांगलं प्रॉपर होतं. त्यासोबत आवळा ज्यूस जो आहे ते तुमच्या केसांसाठी आणि स्किनसाठी खूप चांगला आहे. म्हटलं चला ट्राय करूयात. मग मी स्टार्ट केला आणि मी कंटिन्यू जे आहे 8 दिवस जे आहे 2-2 आवळ्यांचा ज्यूस करून पीत होती. आणि सोबत जे आहे माझं सर्चिंग चालली होती की मी असं काय डाएट म्हणजे माझं फॉलो करू की जेणेकरून माझ्या केसांना त्यातून काहीतरी मिळेल. कारण वरून मी गेले 2-3 महिने भरपूर गोष्टी लावल्या होत्या, हे पॅक ते पॅक, पण माझा काहीही फरक पडत नव्हता. अगदी 1-2 ऑइल पण माझे मागवून झालेले होते महागडे की ते ऑइल यूज करून माझं हेअरफॉल स्टॉप होईल किंवा मग मी शॅम्पू चेंज केला पण काही होत नव्हतं. मग मी जे आहे आवळा ज्यूस 8 दिवस घेतला. त्यानंतर मी रेग्युलर बेसिसवर जे भिजवलेले बदाम असतात ना मी ते स्टार्ट केले. सो असं 15 दिवस जे आहे माझं आवळा ज्यूस आणि भिजवलेले बदाम, अगदी 6-7 बदाम जे असते मी रोज खात होते. आणि फक्त 15 दिवस जे आहे हे सगळं केल्यानंतर म्हणजे मला 15 दिवसातच त्याचा जे रिझल्ट आहे ना तो दिसायला लागला. माझे केस म्हणजे वॉश करताना ना 50% गळणं कमी झालेलं होतं अगदी 15 दिवसांमध्ये. आता मी दुसरं काही एवढं स्टार्ट केलेलं नव्हतं, काही लावणं वगैरे वरून सगळं बंद केलं होतं कारण मी वैतागली होती हे सगळं करून. सो मला ते 15 दिवसांमध्ये जो रिझल्ट मिळाला ना ह्या 2 गोष्टींमुळे, आवळा ज्यूस आणि भिजवलेले बदाम, आणि मी प्रचंड त्या गोष्टीमुळे जे आहे म्हणून मी प्रत्येक वेळा जेव्हापासून मी यूट्यूब स्टार्ट केलंय मी तेव्हापासून तुमच्यासोबत जे आहे शेअर करते. कारण हे माझ्यासोबत इन्सिडेंट्स तेव्हा झालाय जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलेलं नव्हतं. त्याच्या आधी मी हे सगळं जे काही माझा एक्सपिरियन्स आहे तो कलेक्ट केलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळा जेव्हा पण मी आवळा ज्यूस बनवते मी ट्राय करते की तुमच्यासोबत आठवड्यातून एकदा तरी शेअर करावं जेणेकरून तुमचाही जो हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. आणि भिजवलेले बदाम पण खायला सुरुवात करा जर तुम्हाला हेअरफॉल असेल. तुम्ही कंटिन्यू बघा. आता तुम्हाला काही दररोज जे आहे आवळाचं ज्यूस वगैरे प्यायची गरज आहे घ्या. आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस घ्या. भिजवलेले बदाम ट्राय करा की तुम्हाला हेअरफॉल जर स्टॉप करायचा आहे जसं माझा 15 दिवसात झाला स्टॉप करायचा आहे तर मग तुम्हाला जे आहे 15 दिवस कंटिन्यू या 2 गोष्टी घ्या आणि मग बघा तुम्ही रिझल्ट. आणि आता बऱ्याच वेळा तुमचा प्रश्न येईल की आवळा जो आहे तो आपल्याला मार्केटमधून लगेच मिळत नाही. बऱ्याच सीझनमध्ये आवळा तर मिळतच नसतो. सो त्या सिच्युएशनमध्ये बघा तुम्ही ज्यूस मिळतं रेडीमेड असतं. आता ते प्रिझर्वेटिव्ह असतं. तुम्हाला अजिबातच आवळा मिळत नाहीये, खूप जास्त हेअरफॉल होतोय तर मग तुम्ही ते ज्यूस घेऊ शकतात. पण ट्राय करा 100% ट्राय करा की तुम्हाला फ्रेश आवळा तुम्ही आणता आणि त्याचं ज्यूस बनवताय. शेवटी कुठल्याही कितीही चांगली कंपनी असते तिच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतातच. जर कुठली तरी एखादी गोष्ट तुम्हाला 6 महिने टिकवायची तर त्या गोष्टीमध्ये काही ना काही ॲडिशनल टाकलेलं असतं जे आपल्या शरीरासाठी कुठे ना कुठे चांगलं नसतं. सो ट्राय करायचं की फ्रेश आवळा ज्यूस तुम्ही बनवून पिणार. नाहीच झालं पॉसिबल तर मग एक आवळा ज्यूसची बॉटल तुम्ही घेऊ शकतात आणि ती जी आहे प्यायला तुम्ही स्टार्ट करू शकतात. जर तुम्ही आवळा ज्यूसची बॉटल आणली तर त्यामध्ये आय थिंक 50-15चा रेशो असतो किंवा मग 51:3चा रेशो. म्हणजे तुम्ही जर 10 ml घेताय आवळा ज्यूस तर त्यामध्ये तुम्ही 30 ml पाणी मिक्स करून तुम्ही पिऊ शकता. अशा पद्धतीने घ्या आणि बदाम स्टार्ट करा. सोबत जे आहे जी काळी तीळ असते ना ती पण खूप चांगली असते केसांसाठी. ट्राय करा की तुमच्या रोजच्या जेवणातून कढीपत्ता तुम्ही जास्तीत जास्त इन्क्लूड करणार आणि तो तुम्ही खाणार. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे केसांसाठी बघा की जर तुम्हाला डॅन्ड्रफ असला तर डॅन्ड्रफमुळे पण हेअरफॉल होतो. सो डॅन्ड्रफ मला असं पाहिजे तेवढं नाहीये. आणि मी जे हेअर ऑइल बनवलंय ना मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलंय. मी तुम्हाला ते हेअर ऑइल कसं बनवलं याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी पण तुम्हाला जे आहे ते पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. 2 पद्धतीने मी बनवलेलं आहे पण मला जी एक पद्धत आहे जी मी काचेच्या बॉटलमध्ये बनवते मला ती सगळ्यात जास्त आवडते. सो मी तो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देते. तुम्ही तो तेव्हा बघा जेणेकरून ते ऑइल बनवायचं कसं हे तुमच्या मी इथे जे ऑइल बनवलेलं आहे ना तेच ऑइल मी इथे घेतलेलं आहे. एका छोट्याशा वाटीमध्ये मी हे ऑइल घेतलं आणि याच्यामध्ये जो कपूर असतो ना त्याची एकच वडी घ्यायची आणि अशा हाताने थोडी क्रश करून घ्यायची आणि याचा चुरा फक्त त्या ऑइलमध्ये टाकायचा आणि अगदी हलक्या आचेवर जे आहे ना याला गरम करून घ्यायचं. हा कपूर विरघडायला लागला ना की गॅस बंद करून द्यायचा आणि तुमचं हे ऑइल तयार झालेलं आहे. आठवड्यातून एक वेळा तुम्ही डॅन्ड्रफसाठी जे आहे ना असं कपूरचं ऑइल तुम्ही केसांना लावू शकतात. खूप जास्त नाही पण थोडासा फरक याने नक्कीच पडतो. ट्राय करा की तुमचं डाएट खूप चांगलं असेल. आणि बस मी माझ्या केसांसाठी याच्या व्यतिरिक्त काही करत नाही. एक ॲडिशन मी सध्या ॲड केली होती की फ्रीझीनेस जो होता हेअरमध्ये माझा खूप वाढला होता म्हणून मी जे आहे फक्त जे एक नवीन आहे ते ट्राय केलेलं होतं हेअर स्पाचं. सो त्याच्याने मला पाहिजे तसा रिझल्ट मिळतोय. खूप जास्त स्ट्रेट आणि खूप शायनी हेअर असं काही मिळत नाही पण ठीक आहे. असंही मला रोज जुडाच बनवायचा आहे आणि ज्या दिवशी वाटलं काहीतरी वेगळं एखादं मास्क वगैरे मला लावायचा वेळ मिळाला तर मी जेव्हा कधी लावते
ह्यामध्ये काही ना काही गोष्टी मिक्स करून ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. सो तुमचा जो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, जो महत्त्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे केस गळतीचा, तो या 2 गोष्टींमध्ये तुम्ही कमी करू शकता. सो तुम्ही स्टार्ट केलं नसेल अजूनही आवळा ज्यूस तर नक्की प्यायला सुरुवात करा. आणि चला मग आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स.